एखाद्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगचं समजून येतं की कन्स्ट्रक्शनला वेळ लागेल, त्याच्यानंतर पोझिशनला सुद्धा वेळ लागेल, पण एखादी रेडी पोझिशन बिल्डिंग रेडी झाल्यानंतर सुद्धा परत कन्स्ट्रक्शनवरती येत असेल तर थोडं डिफिकल्टच आहे ना. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर रौनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनिअरवर. मित्रांनो, मीच तो ज्याने काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की युनिव्हर्सिटी या वेळेला देर आहे दुरुस्त आहे मोडमध्ये आहे, पण परत एकदा आता मुलांमध्ये कन्फ्युजन सुरू झालंय. दोन महत्त्वाची कारणं. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे एक्झाम झाल्यानंतर जो स्कोर डिस्प्ले होणार होता तो 48 आवर्सच्या आतमध्ये होणार होता, हे युनिव्हर्सिटीने सांगितलं होतं. पण जर तुम्ही त्या एक्झाम स्कोरच्या साईटवरती गेलात तर तुम्हाला ती साईट अंडर कन्स्ट्रक्शन दिसेल. आता कालपर्यंत ती साईट संध्याकाळी 6 वाजता सुद्धा सांगत होती की 4 वाजेपर्यंत आम्ही लाईव्ह येऊ, पण साईटचं काम अजून सुद्धा झालेलं नाही. मग आज सकाळी जेव्हा परत एकदा त्या साईटवरती व्हिजिट केली तेव्हा त्यांनी एक नवीन लिंक आता दिलेली आहे जी एक्झाम स्कोरसाठी वेगळी असेल. त्या एक्झाम स्कोरच्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला दिसेल की तुमचे स्कोर जे आहेत ते साधारण 21 तारखेनंतर म्हणजे 21 तारखेला साधारण 12 नंतर ती वेबसाईट लाईव्ह होणार असं काहीसं दिसतंय. याचा अर्थ ज्यांचे 17 तारखेला 18 तारखेला 16 तारखेला एक्झाम झाल्या त्या लोकांचे अजूनसुद्धा रिझल्ट्स म्हणजे स्कोर डिस्प्ले झालेले नाही आहेत आणि ते 21 तारखेनंतर डिस्प्ले होतील. आता मुलांचं जे हे कन्फ्युजन आहे याच्या मागे खूप मोठं रिझन आहे की ग्रीव्हन्सेसचं काय हो सर. मग आता मी तुम्हाला दोन इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो. जरी तुमचा स्कोर डिस्प्ले होत नसला तरी सुद्धा स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमच्या साईटवरती तुम्ही लॉग इन करा. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्या टेस्ट दिलेल्या आहेत त्याच्या तुम्हाला त्या रोमध्ये एंडिंगला ॲड ग्रीव्हन्सेसचं बटन तुम्हाला दिसेल. ते बटन जर लाईव्ह झाला असेल, ऑन असेल, तर त्या बटनवर तुम्ही क्लिक करून स्कोर जरी आला नसेल तरी सुद्धा तुमचे ग्रीव्हन्सेस देऊ शकता. आता तुम्हाला हाई डाऊट असेल की सर आमचा स्कोर तर आलेला नाही आहे, मग स्कोर बघून आम्हाला ग्रीव्हन्सेस द्यायचे. तर मित्रांनो, आता ती वेळ राहिलेली नाही आहे. कदाचित असं होऊ शकतं की 21 तारखेनंतर तुम्हाला तुमचा स्कोर दिसेल आणि त्याच्यानंतर ग्रीव्हन्सेसची अपॉर्च्युनिटी राहील की नाही या बाबतीत मी सुद्धा अजून शुअर नाही आहे. त्यामुळे जर ॲड ग्रीव्हन्सेसचा ऑप्शन स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम थ्रू दिसत असेल तर प्लीज तुम्हाला जर ग्रीव्हन्सेस ॲड करायचे असेल तर तुम्ही आत्ताच ॲड करून ठेवा. आता मी स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमची लिंकसुद्धा तुम्हाला देतोय आणि नवीन लिंक ज्याच्यावरती तुम्हाला स्कोर दिसेल ही सुद्धा मी देतो. आज सकाळपासून मला एक स्क्रीनशॉटसुद्धा येतं आहे मुलांनो. ते स्क्रीनशॉट काय मी तुम्हाला दाखवतो ते ऑलरेडी तुम्हाला दिसतसुद्धा असेल. तुमच्या स्कोरच्या तिथे UMSSPC असं लिहिलेलं आहे. आता ह्याचा अर्थ सांगतोय. अनफेअर मीन्स असं सांगितलं आहे. स्टुडंट took screenshot or used external device to capture photo of questions during exam for unfair usage. आता हे जे स्क्रीनशॉट आलेले आहे हे मुलांकडून आलेले आहे, त्यामुळे मला किती हे लेजिट आहे याबद्दलची कल्पना नाही आहे. पण जर असे स्क्रीनशॉट्स येत असतील आणि जर अनफेअर मीन्सचे मेसेजेस येत असतील तर मित्रांनो तुम्हाला थोडंसं केअरफुल राहायला लागेल, काळजी घ्यायला लागेल, कारण या केसमध्ये तुमचा पेपर जो आहे तो कन्सिडर केला जाणार नाही. तो अनफेअर मीन्समुळे पूर्णपणे कॅन्सल केला जाईल. सो प्लीज हॅव अ लुक इन टू इट. आता तुम्ही म्हणाल सर मग वॉर्निंग आल्यानंतर हे झालं असेल का, तर आय क्लिअरली डू नॉट हॅव एनी आयडिया. बऱ्याच मुलांना हा मेसेज आलेला आहे, तर प्लीज लक्ष ठेवा, केअरफुल राहावा. जे काही तुम्ही करणार आहात ते लेजिट असलं पाहिजे याची प्लीज तुम्ही काळजी घ्या. याशिवाय इंस्टाग्रामवरती टेलिग्रामवरती जे अपडेट्स येत आहेत, जे मला कळतं आहे त्यातून सॉर्ट आउट करून जे इम्पॉर्टंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करेन. किसी अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग के कंस्ट्रक्शन में देरी आए ये हम समझ सकते हैं, बट भाई जो रेडी पोजीशन वाली बिल्डिंग है उस बिल्डिंग के लिए भी वापस अगर कंस्ट्रक्शन शुरू हो रहा है तो थोड़ा दिक्कत का काम तो ज़रूर होगा. हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूँ आपके प्यारे चैनल आलसी इंजीनियर पे. दोस्तों, वो मैं ही था जिसने आपको बोला था कि पुणे यूनिवर्सिटी देर आई दुरुस्त आए मोड में है, बट अब इतने दिनों के बाद थोड़ी थोड़ी दिक्कतें जो है वो बच्चों की बढ़ने लगी है. अब हुआ यूँ कि यूनिवर्सिटी ने बोला था कि ऑनलाइन एग्जाम होने के बाद विद इन 48 आवर्स बच्चों के स्कोर्स दिखना शुरू हो जाएगा, बट अभी प्रेजेंट सिचुएशन में ये हालत है कि जिन लोगों के 16 तारीख 17 तारीख को एग्जाम्स हुए हैं उनके स्कोर्स नहीं दिख रहे. अब उस लिंक पे जब क्लिक कर रहे हैं तो वेबसाइट अंडर मेंटेनेंस कंस्ट्रक्शन दिखा रहे हो और शाम को 6 बजे कल दिखा रहे थे कि हम लोग 4 बजे तक आ जाएंगे. तो ये कुछ अजीब सा ही चल रहा था. फिर आज सुबह वापस जब उस वेबसाइट पे क्लिक किया गया तो वहाँ पे आया कि कोई एक नई लिंक हम लोग दे रहे हैं एग्जाम का स्कोर देखने के लिए. उस पर क्लिक करने के बाद भी वही मैसेज है कि वेबसाइट अंडर कंस्ट्रक्शन विल बी बैक ऑन 21 अप्रैल, यानी कि जिनका 16-17 तारीख को एग्जाम हुआ है उनको भी 20
21 तारीख को 12 बजे के बाद उनके स्कोर्स शायद से दिखना शुरू हो जाएंगे, ऐसा कुछ अभी फिलहाल तो लग रहा है। अब स्कोर के साथ साथ बच्चों का एक बड़ा डाउट भी है कि सर फिर हम लोग ग्रीवेंसेस कब डालें जब तक कि स्कोर ही हम लोगों के पास नहीं है। तो मैं आपको बताता हूँ, दो अलग अलग चीजें हैं। स्टूडेंट प्रोफाइल सिस्टम पे लॉगिन करने के बाद अगर आपने टेस्ट दी है तो उसके कुछ समय के बाद उसी रो में कहीं पे आपको ऐड ग्रीवेंसेस का ऑप्शन आएगा। अगर वो ऑप्शन आपका लाइव है और अगर आपको ग्रीवेंसेस देने हैं तो भले ही आपका स्कोर आपको ना दिख रहा हो, आपने वो ग्रीवेंसेस डालना जरूरी है। क्योंकि अगर लेट हुआ, 21 तारीख को अगर आपका स्कोर दिखाई दे रहा है और उसके बाद अगर आपका ग्रीवेंसेस का ऑप्शन नहीं आया तो आई एम नॉट श्योर कि वापस आप ग्रीवेंसेस दे पाओगे या नहीं दे पाओगे। सो यू नीड टू बी वेरी श्योर अबाउट इट कि भाई दो अलग अलग चीजें हैं कि स्टूडेंट प्रोफाइल सिस्टम से आप ग्रीवेंसेस दे सकते हो अगर वो ऐड ग्रीवेंसेस वाला ऑप्शन ऑन है तो, और आपको स्कोर देखने के लिए एक अलग लिंक है। तो ये दोनों भी लिंक मैं अभी आपको कमेंट सेक्शन में भी और डिस्क्रिप्शन के सेक्शन में भी आपको वो लिंक मैं भेज दूंगा। इसी के साथ साथ कुछ लोगों ने मुझे एक स्क्रीनशॉट भेजा है, मैं आपको बता देता हूं। जहां पे स्कोर होता है वहां पे आया हुआ है UMSSPC। तो इसका लॉन्ग फॉर्म कुछ इस तरीके से है, अनफेयर मीन्स स्टूडेंट टुक स्क्रीनशॉट और यूज्ड एक्सटर्नल डिवाइस टू कैप्चर फोटो ऑफ क्वेश्चन ड्यूरिंग एग्जाम फॉर अनफेयर यूसेज। अब ये कितना लेजिट है अब तक मुझे पता नहीं चला, बट काफी लोगों को ये मैसेज आ रहा है। तो अगर ऐसा है तो भाई थोड़ा केयरफुल रहिए। बहुत अच्छे से इन लोगों ने सेटअप किया हुआ है प्रॉक्टरिंग के मामले में। तो अनफेयर मीन्स अगर होंगे तो आपकी एग्जाम जो है वो चीटिंग केस कंसिडर की जाएगी और आपका पूरा पेपर जो है वो कैंसिल किया जाएगा। सो यू नीड टू बी वेरी केयरफुल अबाउट इट। अब आप ये भी बोलोगे कि सर ये वार्निंग के बाद हुआ है या वार्निंग आई नहीं और फिर भी ऐसा कुछ आया, तो आई एम नॉट श्योर, क्योंकि जिस बंदों को ये आया हुआ है उनसे मुझे ये इंफॉर्मेशन अभी तक क्लियर नहीं हुई। जैसे ही मुझे कुछ क्लियर हो जाएगा मैं आपको बता दूंगा। मीनवाइल यू हैव टू बी वेरी केयरफुल जब इस तरीके से चीजें जो है वो चल रही है तब। एज यूजुअल इंस्टाग्राम टेलीग्राम पे जितने अपडेट्स आ रहे हैं उनको सॉर्ट आउट करके मैं आप तक पहुंचाने की कोशिश जरूर करूंगा। थोड़ा सा पेशेंस रखिए, स्कोर भी दिख जाएगा और आप ग्रीवेंसेस भी डाल पाओगे। बस थोड़ा स्मार्ट रहिए और वीडियो देखते रहिए। तब तक के लिए थैंक यू सो मच।